नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी तालुक्यातील विजेच्या वारंवार लपंडावासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली 6 मे रोजी मोर्चाचं आयोजन। पाथर्डी कोरडगाव रस्त्यावरती संरक्षण खात्यासाठी दारू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात। हिंगोलीमध्ये भर दिवसा महिलेला चाकू भोसकून चोरट्यांनी पळवली गळ्यातली एकदानी, सर्वत्र भीतीचं वातावरण। आणि पिंपरी सांडस येथे होणाऱ्या कचरा डेपोला ग्रामस्थांचा आणि स्थानिक पुढाऱ्यांचा विरोध, 15 तारखेला रास्ता रोकोचा इशारा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यात सर्वत्र सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे आणि तोही वारंवार। त्यामुळे त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी महावितरण कार्यालयासमोर शनिवारी 6 मे रोजी सकाळी 9:30 वाजता मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या आंदोलनास सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन नगराध्यक्षांनी केलंय। राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आणि राहुरी शहरामध्ये सध्या वारंवार खंडित होत असलेल्या विजेच्या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी तालुक्याचे युवा नेते नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी महावितरण कार्यालयावरती शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 9:30 वाजता मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आणि आवाहन राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे। या मोर्चाची सुरुवात मार्केट कमिटी येथून होणार आहे। गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरामध्ये आणि ग्रामीण भागात राहुरी तालुक्यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार खूप जास्त वाढलेले आहेत। लोड शेडिंग अधिकृतरित्या जाहीर झालेलं नसताना देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होणं हा प्रकार आता खूप वाढलेला आहे। आणि यामध्ये राहुरी शहराचा गेल्या काही दिवसापूर्वी धरणावरचा देखील पाणी पुरवठा विस्कळीत होता, तो आता काही प्रमाणात सुरळीत झालेला आहे। परंतु या कारणाने मागच्या आठवड्यामध्ये राहुरी शहराला देखील पाणी पुरवठा करण्यामध्ये खूप अडचणी आल्या। त्याचबरोबर शहरातल्या नागरिकांना देखील आता कुठल्याही वेळेला अचानकपणे वीज जाते, पाणी भरण्यास त्या ठिकाणी अडचण होते। सर्व दुकानदार त्रस्त झालेले आहेत, सर्व जनता खरं लाईटच्या या वेळी जाण्याकारणाने त्रस्त झालेली। काल तर अक्षरशः दिवसभर लाईट नव्हती। त्याचप्रमाणे या ज्या ग्रामीण भागातले काही पिण्याच्या पाण्याची योजना आहेत, सौदागाव पाणी योजना असेल, पुरणवाडी पाणी योजना आहे, सर्वांनाच खरी याचा फटका बसायला लागलेला आहे। शेतकऱ्यांचे देखील त्या ठिकाणी ज्या काही लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम आहेत, आपली दामोरची स्कीम आहे किंवा भागडाचारीसारखी स्कीम आहे, तिथं देखील पाणी असून देखील विजेअभावी पाणी उचलता येणं शक्य होत नाही आहे। शेतकऱ्यांना देखील शेताला पाणी द्यायला त्या ठिकाणी मोटर चालू करता येत नाही। भरपूर त्या ठिकाणी उभी पिकं सगळं पाण्या वाचून त्या ठिकाणी लाईट वाचून जळून चाललेली आहेत। आणि असा या अस्ताव्यस्त वीज वितरणाच्या कारभाराला शेवटी कंटाळून मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी जाऊन इशारा दिला होता, परंतु तरी देखील कुठल्याही प्रकारची सुधारणा न झाल्या कारणानं उद्या मोठ्या संख्येनं महावितरणच्या कार्यालयावर आपण मोर्चा काढून जाब त्या ठिकाणी विचारणार आहोत। आणि शहरामध्ये दुसरी एक अडचण आहे की जी महावितरण जी बिलं वाटतात ती वेळेवर नागरिकांना बिलं मिळत नाहीत। मिळाली तरी बऱ्याचदा रेडिंग घेतलेलं नसतं, ॲव्हरेज बिलं काहीतरी मिळतात, नंतर एखादा एकदम आकडा काहीतरी मोठा आकडा येतो। बिल वाटण्यामध्ये देखील खूप त्या ठिकाणी अडचणी आहेत। आणि या सर्व विषयाला अनुसरून उद्या आपण शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा महावितरणच्या कार्यालयावर राहुरीमध्ये आपण मोर्चा आयोजित केलेला आहे। माझं या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि शेतकरी बंधूंना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चाला उपस्थित राहून चांगला आपण जर जाब विचारला तरच निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी आपला विचार केला जाईल। आणि म्हणून मोठ्या संख्येने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करत आहे। मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। आंबेगाव तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या काही केल्या संपताना दिसत नाहीयेत। कांदा, तूर, बटाटा आदी नगदी पिकांनी उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसल्यावर आता आसमानी संकट बळीराजाच्या डोक्यावर घोंगावत आहे। काय आहेत बळीराजांच्या समस्या जाणून घेऊयात।
पावसाळा सुरू व्हायला तब्बल 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ बाकी असताना आंबेगाव तालुक्यातील बहुतेक पाणीसाठे कोरडे ठाक पडलेत. नदी पात्रातही थोडेसच पाणी शिल्लक असल्यामुळं नदी किनारच्या लोकांनी तराफा तयार करून त्यावरती मोटारे टाकल्यात. जनावरांना देण्यात येणारा ओला चाराही आता संपत चाललाय. थोडक्यात दुष्काळाच्या छाया गडद व्हायला सुरुवात झाली आहे. पण या संकटापेक्षाही शेतकरी राजा धास्तावलाय तो सध्याच्या ढगाळ हवामानामुळे. मागील 2 दिवसांमध्ये आंबेगावसह जुन्नर तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये निसर्गानं आकांड तांडव करत होत्याचं नव्हतं करून टाकलं. आधीच मालांना भाव नाहीये, जे पीक काढणीला आलंय तेही निसर्गानं हिरावून घेतलंय, त्यात हे ढगाळ हवामान. आंबा उत्पादक तर या आसमानी संकटामध्ये पुरता नामोहरण झालाय. सुगीचे दिवस जवळ येत आहेत. शेतामध्ये आता मशागतीची कामे सुरू झाली आहेत. येणारा पावसाळा तरी सुखाचे दिवस घेऊन येईल या आशेनं सर्जाराजाची जोडी नांगरणीमध्ये गुंतली आहे. सुतारांचे हात अवजार बनवण्यासाठी धजावत आहेत. या सगळ्या अंधारमय वर्तमानातही बळीराजाला आशा आहे ती येणाऱ्या सुगीची. 4-5 दिवसापूर्वी वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आता ढगाळ वातावरणामुळे कोणत्याच माल तेजीत नाही, सर्व मालून चाललेत. कांदा संपल्या, अखेर सगळेच पिकं बरोबर नाही राहिलेली. तरी शेतकऱ्यांनी आता काय करावं असा मोठा प्रसंग शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लवकरात लवकर पाण्याचं आवर्तन सोडावं आणि सरकारने शेतकऱ्यांना काय सगळ्या मालांना थोडं निधी देऊन काहीतरी त्यांना तारायचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. 4-5 दिवसापूर्वी थोडंसं वादळाचा प्रकार झाल्यामुळे विहिरींचं तर म्हणजे ढगाळ वातावरण, विहिरीचं पाणी सर्व आटलेलंच आहे आणि सर्व माल आहेत ना. तर थोडक्यात तुम्ही आंबा घ्या, आंब्याचा मोहर गळून गेला आहे, बाकीचे पिकांचे पण सर्व नुकसान झालेली आहे. तरी शेतकऱ्यांना काहीतरी निधी रूपाने मदत म्हणून सरकारने मदत करावं. सर्व बाजारभाव पडले, सर्व मालाचे बाजारभाव पडलेले आहेत. सर्व मालांना शिपण्या कराव्या लागतात, खतं द्यावं लागतात. सर्वांचे भाव वाढलेले आहेत, खताचे पण आणि औषधाचे पण. तरी शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये परवडत नाही. शेतकरी पार नेस्ताना नमूद झाला. शेतकरी आत्महत्येशिवाय दुसरा त्याला पर्याय राहिलेला नाही. तरी सरकारने याच्याकडे जातीने लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरती टीका करून सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवणाऱ्यांना खुद्द राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूरच्या शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यास उपस्थित राहून चांगलीच चपकार दिली आहे. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवर्तक भानुदास शिंदे आणि तालुकाध्यक्ष सरफराज शेख यांनी विरोधकांवर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामध्ये सहभागी होऊन राज्यमंत्री झालेत. भाजप सरकारनं त्यांना विधान परिषदेवरती आमदार केलं आणि कृषी, पणन, स्वच्छता, ग्रामीण पाणी पुरवठा तसेच सातारा जिल्ह्यासह पालकमंत्री अशी 5 खात्यांची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. त्यानंतर नामदार सदाभाऊ खोत मात्र शांत बसल्याचं पाहून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी वेळोवेळी अफवा पसरवत सदाभाऊ भाजपमध्ये जाणार, ते संघटना सोडणार, स्वाभिमानीमध्ये फूट पडणार अशी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु कोल्हापूर येथील शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यास सदाभाऊ खोत यांनी उपस्थित राहून विरोधकांचा डाव उधळून लावलाय. दुसऱ्यांचे नेते फोडण्यापेक्षा स्वतःचे आमदार सांभाळावेत अशी टीका यावेळी भानुदास शिंदे, सरफराज शेख यांनी C24 तासशी बोलताना केली आहे. अब्बास शेख, C24 तास, दौंड. 14व्या वित्त आयोगामधनं आणि विविध योजनांअंतर्गत होणाऱ्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ माननीय आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. रांजणी आणि भीमानगर या ग्रामपंचायतीस शासनाच्या वतीनं हागणदारी मुक्त आणि आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळालेत. गावातील सर्व विकास कामे ही सर्व सदस्यांना घेऊन केली जातात. 14 वित्त आयोगामधनं विविध विकास कामांचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालंय. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे 14 वित्त आयोगातील कामं शासनानं ग्रामपंचायतींना अधिकार दिल्यानं ती पारदर्शक पद्धतीनं होत आहेत. विविध विकास योजना राबवण्याचं काम या ग्रामपंचायतीनं केलंय. प्रत्येक घरासमोर 5 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट खेडी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू आहे. आज
14 वित्त आयोगाचे जी डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतीकडे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळं खरं आता सर्वांगीण खेडेगावाचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या अगोदर पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतीला येत नव्हते, परंतु आता 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून जी डायरेक्ट निधी ग्रामपंचायतीला उपलब्ध होतो आहे आणि ग्रामसभेला अधिकार असून त्या ग्रामसभेच्या माध्यमातून जी कामं घेतली जातात, त्यामुळं आता गावाच्या विकासाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही. आज आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1.25 वर्ष झालं आमचे सरपंचाची निवड झाल्यानंतर लाईटचे 47 पोल उभा केले, त्यावर 55 आम्ही LED लॅम्प 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून बसवलेले आहेत. त्यानंतर हागणदारी मुक्त सगळा स्टाफ, आमचे सर्व कार्यकर्ते, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी यांनी 1.5 महिन्यामध्ये 82 संडास म्हणजे बांधून पूर्ण केली. त्यामुळं आज हागणदारी मुक्त गाव झालेलं आहे. आम्हाला जिल्हा परिषदचं प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे. आम्ही ग्रामपंचायत ISO केलेली आहे आणि आमचा ग्रामपंचायत अतिशय कारभार पारदर्शक असल्यामुळं गावाच्या विकासाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही. आम्ही RO प्रणाली माढा तालुक्यामध्ये पहिल्यांदा बसवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून फक्त 50 पैसे लिटरने मिनरल वॉटर आम्ही गावासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या वर्षी पंतप्रधानांच्या उज्ज्वला योजनेतून जवळजवळ 70 लोकांना आमच्या आता गॅस वाटप झालेले आहेत आणि चालू वर्षी 15% निधीमधून आम्ही 55 लोकांना मिक्सर, राजेश कंपनीचे मिक्सर अँड ग्राइंडर 2 वर्षे वॉरंटीचे आता 55 लोकांना वाटप केले आहेत. आणि 65 सालापासून ज्यावेळेस आमच्या ग्रामपंचायत जी एवढी सरपंच झाली, त्या सरपंचांना सुद्धा कुठंतरी आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेण्याची आज गरज आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जात असताना 1965 सालापासून ज्यावेळेस स्थापन झाली ग्रामपंचायत, त्यावेळेसपासून आज तक जेवढे ह्या गावचे सरपंच झाले त्या सर्वांचा आम्ही सपत्नीक हृदय सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवराच्या हस्ते केलेला आहे. मी सुनीता संजय पाटील, मी दोन्ही गावचे सरपंच आहे, भीमानगर आणि रांजणी. आणि इथं 52 वर्ष झालं इथली ग्रामपंचायत येते आणि जेवढे पहिले सरपंच झालेले आहेत त्यांचेही मानचिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. आणि इथून पुढे भीमानगर आणि रांजणी हे सुधारण्याचाही प्रयत्न करीत सगळ्या सरपंच आणि सदस्यांना यांना घेऊन किंवा गावकऱ्यांना घेऊन त्यांच्यासोबत घेऊन म्हणजे त्यांना मिळून सगळं आपलं व्यवस्थित आणखीन पुढचं पार पाडेल. आज गावात मिक्सर वाटप, गॅस वाटप आणि जेवढे सरपंच पहिले होते तेवढे त्यांना सगळ्यांना मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं. एक 50 पैशामध्ये 1 लिटर पाणी आणि 15 लिटरचं जे आहे कॅन ते 10 रुपयामध्ये 15 लिटर. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. पाबळ, शिरूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमानं पाबळ येथे 4 दिवसीय योग प्राणायाम शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर हुले यांनी प्राणायामाचं महत्त्व आणि त्यांच्या प्रकारांची माहिती दिली आहे. पाबळ, शिरूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय योग प्राणायाम शिबिराच्या 3ऱ्या दिवशी डॉक्टर नारायण हुले यांनी प्रात्यक्षिकासह योग प्राणायाम आणि विविध आसनांची माहिती दिली आहे. यावेळी स्वतः डॉक्टर असलेल्या डॉक्टर हुले यांनी प्रत्यक्ष शरीरशास्त्र, प्राणायाम आणि योगासने यापासून मिळणाऱ्या आरोग्याची आणि व्याधी निवारणासाठी करावयाच्या प्रकारांची सखोल माहिती उपस्थाना दिली आहे. पावळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये 2 मे पासून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये पाबळ आणि परिसरामधून आलेल्या नागरिकांची आणि महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. या शिबिरामध्ये सकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये दररोज योगासने, प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तंत्र प्रशिक्षकांकडून देण्यासाठी तसेच आरोग्य प्राप्ती आणि व्याधी निवारणासाठी आसने, प्राणायाम तसेच आयुर्वेदिक औषधी पथ्य याविषयी सखोल माहिती देण्यासाठी समितीचे पारंगत तज्ज्ञ उपस्थित होते. 3ऱ्या दिवशी डॉक्टर नारायण हुले या भोसरी येथील वैद्यकीय व्यावसायिक प्राणायाम तज्ज्ञ आणि पतंजली योग समिती पिंपरी चिंचवडचे संघटन मंत्री यांनी उपस्थांना योगासन, प्राणायाम सह प्रात्यक्षिक करून आणि अद्ययावत शरीरशास्त्राची माहिती देऊन अचंबित केलाय. या माध्यमातून महिलांसाठी विविध व्याधींवरती विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत MD पवार,
पूर्व प्रभारी आणि गोरक्षनाथ काळे, सहप्रभारी पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड साहेबराव गारगोटे, किसान पंचायत समिती यांनी उपस्थांना मार्गदर्शन केले आहे। यावेळी पाबळ येथील पतंजली समितीचे सदस्य आणि निवृत्त जवान संजय वाघोले यांनी हातावरती चालून दाखवत काटक शरीराचं प्रात्यक्षिक करून दाखवलंय। दैनंदिन जीवनामध्ये प्राणायामाचं महत्त्व याविषयी बोलताना भस्त्रिका या प्राणायाम प्रकाराची सखोल माहिती डॉक्टर हुले यांनी दिली आहे। यावेळी पाबळ योग समिती सदस्य सुनील चौधरी यांनी उपस्थांचं स्वागत केलं आहे। डॉक्टर नारायण ज्ञानेश्वर हुले पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी या ठिकाणी प्रॅक्टिस करतो। गेली 10 वर्ष पतंजली परिवाराच्या माध्यमातून योग साधना आणि योगाचं प्रशिक्षण या ठिकाणी देत असतो। आज या पाबळ गावामध्ये योग शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी लोकांना या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे। तर प्राणायाम करत असताना आपण भस्त्रिका प्राणायाम ज्यावेळी करतो आपण श्वास आतमध्ये घेतो आणि श्वासाला बाहेर सोडतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा श्वास तर चालूच असतो, श्वास आतमध्ये घेतो आपण श्वासाला बाहेर सोडतो। परंतु भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण काय करतो की दीर्घ श्वास घेतो, अट्टासानं श्वास आपल्या शरीरामध्ये भरतो आणि श्वासाला नियंत्रितरित्या पूर्णपणे बाहेर सोडून देत असतो। हा भस्त्रिका प्राणायाम करताना होतं काय की आपला जो नॉर्मल श्वास चालतो त्याच्या जवळजवळ 10 पट श्वास आपण आतमध्ये घेत असतो, 10 पट ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये येत असतो आणि हा जास्तीचा ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये आला की तो ऑक्सिजन जो आहे तो शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत जातो, प्रत्येक पेशीपर्यंत जातो आणि प्रत्येक पेशीला त्या ठिकाणी काय करत असतो की स्वस्थ करत असतो आणि प्रत्येक पेशीला स्वस्थ केलं की तो प्रत्येक अवयव आपला स्वस्थ होतो। एक अवयव स्वस्थ झाला की ती सिस्टीम स्वस्थ होते आणि सिस्टीम स्वस्थ झाले की आपलं संपूर्ण शरीर या ठिकाणी काय होतं स्वस्थ केलं जातं। अशा पद्धतीनं हा जो प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम ज्यामध्ये आपण दीर्घ श्वास घेतो, श्वासाला पूर्ण बाहेर सोडतो, अशा पद्धतीनं संपूर्ण शरीराला स्वस्थ करण्यासाठी आणि ही एक शक्ती आहे, जीवनीय शक्ती आपली वाढवण्यासाठी ह्या भस्त्रिका प्राणायामाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होत असतो। सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कोरडगाव पाथर्डी रस्त्यावरती कोरडगाव येथील हरिहरेश्वर हायस्कूलपासून काही अंतरावरती बुधवारी सायंकाळी दारूने भरलेल्या ट्रकचा अपघात झालाय। संरक्षण खात्यासाठी ही दारू नागपूरवरून पुण्याकडे नेण्यात येत होती। कोरडगाव पाथर्डी रस्त्यावर कोरडगाव येथील हरिहरेश्वर हायस्कूलपासून काही अंतरावरती बुधवारी सायंकाळी दारूने भरलेल्या ट्रकचा अपघात झालाय। संरक्षण खात्यासाठी मॅकडॉल नंबर 1 दारू नागपूरवरून पुण्याकडे ट्रकमधून चालली होती। ट्रकचा अपघात होऊन दारूच्या काही बाटल्या फुटल्या आणि त्याच्या वासानं मोहळाच्या माशांसारख्या पंचक्रोशीतील बेवडे घटनास्थळी दाखल झाले। त्या परिसरामध्ये एक पोलीस योगायोगानं होता, त्यानं घटनास्थळी जाऊन पाथर्डीवरून जास्त कर्मचारी बोलवले। तरी दरम्यानच्या काळामध्ये बेवड्यांनी अंधाराचा फायदा घेऊन 25 ते 30 बॉक्स पळवलेत। त्यावेळी उपस्थित पोलिसांना बेवड्यांनी दारू देण्याची विनंती देखील केली आहे। पोलीस कर्मचारी नयूब पठाण, भगवान सानप, राहुल खेडकर, भगवान पालवे, रावसाहेब भोईटे यांनी घटनास्थळावरून गर्दीला पांगवलाय। याबाबत पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत अपघाताची नोंद झाली नाहीये। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। महाराष्ट्र दिनी फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं शिर्डी संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये बँकिंग, चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे। फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिर्डी येथे प्रथम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं।
या कार्यशाळेसाठी केंद्रीय सह आयुक्त श्री संपत, नॅशनल फेडरेशन ऑफ बँक आणि सोसायटीचे सचिव आणि कार्यकारी संचालक सुभाष गुप्ता, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, बुलढाणा अर्बन मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुकेश झवर, फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील हे उपस्थित होते। कार्यशाळेमध्ये सुकेश झवर यांच्यासह गणेश निमकर, किशोर फडके, सुरेखा लवांडे, प्रसाद बडेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे। हॉटेल सेंट लॉरेन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी बाजीराव पानमंद, नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, जितेंद्र जैन, बालाजी झबिद्दार, मारुती कंठेवाड, विरूपाक्ष पाटील, विठ्ठल वाडगे, डॉक्टर जयप्रकाश निंबाळकर, लक्ष्मण पाटील, रामचंद्र कुगजी, धनलक्ष्मी हजारे, सुलभा गुंड, शिवाजी रांजवण, ॲडव्होकेट एस गडगे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्व काही तुमच्या समस्या आहेत ते संपर्क साहेबांच्याकडे आणि गुप्ता साहेबांच्याकडे तेच मानणार आहे, कारण त्यांना सगळ्यात आपली माहिती आहे। आम्ही तुम्ही बोलण्यापेक्षा ते एकटे बोलतो तर सगळं त्यांना कळून जातं, ते सगळं त्यांना अडचणी आहेत ते करतात ते सांगते। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला जे व्याख्यान आहे किंवा ज्यांचे आपण सल्ला मार्गदर्शन घेणार आहोत ते निमकर साहेब हजर आहेत, गणेशजी निमकर साहेब आहेत, चार्टर्ड अकाउंट साहेब अजून येणार आहेत। त्यानंतर पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी। पुणे सातारा महामार्गावरती खेड शिवापूर येथील टोल नाक्यावरती मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी टोल प्रशासनानं भोर वेल्हा तालुक्यातील वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय जाहीर केला। दरम्यान काँग्रेसचं टोल आंदोलन पुन्हा एकदा यशस्वी झालंय। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावरती स्थानिकांना वारंवार टोल वसुलीसाठी नाहक त्रास देण्यात येत होता। त्यामुळे गेली काही दिवसांपासून भोर वेल्हा तालुक्यातील जनतेमध्ये मोठे संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे भोर आणि वेल्हा तालुका काँग्रेस आयच्या वतीनं स्थानिक टोल प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून स्थानिकांना टोलमधून वगळण्यात यावं अशी विनंती करण्यात आली होती। परंतु संबंधित विभागानं याची दखल न घेतल्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून खेड शिवापूर टोल नाक्यावरती काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय। यावेळी टोल नाक्यावरती यशस्वीरित्या शांततेच्या मार्गानं पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या वाहनांवरील टोल बंद करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। हे आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होतं। जवळजवळ 4 ते 5 तास आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरती ठिय्या मांडला होता। जोपर्यंत स्थानिकांना टोल माफ केला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाहीये आणि टोल नाक्यावरती एकाही वाहनाकडनं टोल वसूल करू दिला जाणार नाही असे आमदार संग्राम थोपटे यांनी घोषणा केली। त्यानंतर टोल प्रशासनानं भोर वेल्हा तालुक्यातील वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय जाहीर केला। आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांना टोलमधनं सवलती मिळण्यासाठी 21 वेळा आंदोलने करण्यात आली आहेत। सांगण्यात आलेलं आहे गेल्या 8 दिवसापूर्वी भोर आणि वेल्हे तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी तालुकाच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी टोल प्रशासनाला पत्र देण्यात आलं होतं। गेले 8-10 वर्षापासून या टोलमध्ये स्थानिकांना ID ओळखपत्र दाखवल्यानंतर सूट देण्यात आली होती आणि सोडलं जात होतं। प्रत्येक 15 दिवसापूर्वी त्यांना अचानकपणे अडवून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी टोल वसुली केली होती। त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन घेतलं होतं आणि आत्ताच त्यांनी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढील निर्णय आम्ही वरिष्ठ स्तरावर विचारून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा टोल आकारणी रद्द करून स्थानिकांना ID कार्डवरती ओळखपत्रावरती टोल फ्री सोडण्याचं आश्वासन आपल्यासमोर या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे। आज राज्य सरकारनं त्यांच्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं की टोल फ्री महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी करू, परंतु गेल्या 3 वर्षामध्ये अशा 1-2 ठिकाणच्या घटना वगळता आजही टोल वसुली मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्यामुळं भविष्यकाळामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या संदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचा विचार आहे। परंतु आज तालुक्यातला पहिला प्रश्न
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरचा तालुक्यातला पहिला प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये प्राधान्य आम्ही या ठिकाणी घेतलं. दादा, विशेष करून इथं एक आडनाव वापरलं जात होतं, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं? कोणाचं आडनाव वापरलं जातं याहीपेक्षा स्थानिक मंडळीला जिथं जिथं विरोध होईल आणि जो कोणी विरोध करत असेल त्याच्याशी थेटपणे आम्ही त्या ठिकाणी विरोधी भूमिका पक्षाच्या वतीने आमच्या असणारे आमचं स्पष्ट म्हणणं आहे, सर्वसामान्य नागरिकाला जिथे त्रास होईल तिथे काँग्रेस त्या ठिकाणी अग्रभागी असेल एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. ओके. दिनेश बानखिले सह स्वप्नी जाधव, C24 तास, मंचर. परिस्थितीनं सर्व रस्ते बंद केल्यानंतरही केवळ आपल्या स्वतःच्या संघर्षाच्या जोरावरती अगदी हातगाडीवरून वस्तू विकण्यापासून ते धुनी भांडी अशा सर्व प्रकारची कामं करून आपल्या कुटुंबासाठी एक खंबीर ढाल बनून संसाराचा कुटुंबाचा भार सांभाळणाऱ्या आपल्यातल्याच या हिरकण्यांशी 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी पुण्यामध्ये जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं हितगुज करण्यात आलाय. यावेळी अशा महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. दगडाचा देश म्हणून आजपर्यंत आपण कणखर महाराष्ट्राला साथ घालत होतो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राचा तेजस्वी सूर्य उगवला आणि खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मात्र आज या यशस्वी लढ्याला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही या राज्यातील कित्येक हिरकणींच्या नशिबातला संघर्ष अजूनही संपला नाहीये. परिस्थितीनं आणि नियतीनं सर्व दरवाजे बंद करूनही केवळ आपल्या संघर्षाच्या जोरावरती स्वतःचा संसार समर्थपणे पेलवणाऱ्या या हिरकणी अनाथ आश्रमामध्ये काम करणं, फिरत्या हातगाडीवरनं वस्तू विकणं, फुले विकणं, धुनी भांडी करणं, वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करणं, स्वतःच्या कुटुंबासाठी खंबीरपणे लढा देत अभिमान वाटावा असा संसाराला हातभार लावणं, या सर्व गोष्टी पडताळून जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं पुण्यामध्ये अशा सर्व महिलांशी हितगुज करण्यात आलाय आणि त्यांच्या जीवनातल्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये साठलेला दुःखाचा ज्वालामुखी बाहेर पडलाय आणि मनमोकळेपणानं जनसेवा सोशल फाउंडेशनच्या भगिनींनी त्यांच्याशी संवाद साधलाय. अशा प्रकारे या महिलांचा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करून अशा महिलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला झेंडे आणि श्वेता पाटील यांनी केलं होतं. प्रमुख उपस्थिती जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज वंजारी, श्री राजेंद्र कांबळे, रोहित मोहिते, दिनेश शर्मा, मधु वाघमारे, युवराज भुजबळ आदी उपस्थित होते. जनसेवा सोशल फाउंडेशननं त्या महिलांना पुरस्कार देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. आपल्या आजूबाजूला असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना अशा सहानुभूतीची गरज आहे. तुम्हीही अशा प्रकारचे माणुसकीचं एक पाऊल नक्की उचला असं मत मनोज वंजारी यांनी मांडलंय. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिंदास. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंगोली येथील अंतुल नगर भागामध्ये भर दिवसा महिलेला घरात एकटी पाहून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रकार घडलाय. यावेळी महिलेला भोसकून तिच्या गळ्यातील एकदाणी चोरट्याने लांबवली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरी, लूटमार, ATM फोडणं, बँकेतील तिजोरी फोडण्याच्या घटना हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशा घटनांमुळे जिल्ह्याभरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अंतुले नगरातील जनाबाई परसराम तायडे यांच्या घरामध्ये घुसून चाकूनं पोटामध्ये भोसकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी जनाबाईंच्या गळ्यातील एकदाणी हिसकावून घेऊन चोरट्यांनी पळ काढलाय. ही घटना 1 मे रोजी घडली आहे. या घटनेचा हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकूचा धाक दाखवून एकदाणी हिसकावण्याच्या या घटनेमुळे शहरातील महिला वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि आता हिंगोली येथील पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची बदली झाली आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पोलीस अधीक्षकासमोर या चोरट्याच्या घटनाचं आवाहन आहे. उमेश ठक्कर, C24 तास, हिंगोली.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाची विशेष मोहीम राबवणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। नांदेड जिल्ह्याचा काही भाग हे संवेदनशील तर काही भाग नक्षलग्रस्त म्हणून शासन दरबारी त्यांची नोंद आहे। नांदेड जिल्हा हा काही ना काही कारणामुळे सतत चर्चेमध्ये असतो हे तेवढंच खरं। मात्र अलीकडेच राज्य शासनानं पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। त्यामध्ये नांदेड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांची बदली पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे करण्यात आली आहे। त्यांच्या जागी अकोले येथील जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी नांदेड जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली आहेत। दरम्यान आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील मटका गुटखा दारू आदी अवैध धंदे बंद करण्याकरता ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाची विशेष मोहीम चालवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी भोकरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे उपस्थित होते। लिकर असू द्या, गॅम्बलिंग असू द्या, मटका असू द्या, याच्यावर रेड करण्यासाठी एक विशेष पथक, याला पोलीस अधीक्षक विशेष पथक म्हणण्यात येणार आहे, ते पण येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित करण्यात येणार। नांदेडकरांना काय आव्हान आहे सर? माझं असं आव्हान आहे की पोलीस विभाग आपली सेवामध्ये आहे। पोलीस विभागाची क्षमता आपल्यावर निर्भर करते, आपल्या सहकार्याची गरज आहे। अकोला पोलीसला पुढे, नांदेड पोलीसला पुढे, नांदेड पोलीसला पुढे घेऊन जाण्यासाठी लोकसहयोग जेव्हापर्यंत आम्हाला भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इकडची पोलिसिंगला पुढे घेऊ जाऊ शकणार नाही। आमचा प्रयत्न राहणार की आपल्याला इथे सुरक्षता आणि क्राईम फ्री नांदेड देण्याचे माझे प्रयत्न। सर, नांदेड शहरामध्ये ऑपरेशन क्रॅकडाऊन विशेष मोहीम चालवण्यात आली। आता हा ऑपरेशन क्रॅकडाऊन झाल्यानंतर जे हॅबिच्युअल असे ऑफेंडर आहे, प्रोहिबिशनचे म्हणजे दारू विकणारे, त्यांची यादी आता तयार करण्यात येणार आहे आणि MPDA जिथे डिटेन्शनची ऑर्डर देण्याचे अधिकार असतात मजिस्ट्रेट, त्याच्या खाली हे प्रपोजल येणारे 1 महिन्यामध्ये तयार करण्यात येणार आहे आणि असे जे हॅबिच्युअल ऑफेंडर। रशीद फाजलानी, C24 तास, नांदेड। राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय या अनाथ आश्रमातील मुलांनी 1 मे महाराष्ट्र दिनी मिष्टान्न भोजनासोबत कॅलिग्राफी अर्थात अक्षर लेखनाचे धडे गिरवलेत। निमित्त होतं सोनल या 6 वर्षाच्या चिमुरडीच्या वाढदिवसाचं। राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय या अनाथ आश्रमातील मुलांनी 1 मे महाराष्ट्र दिनी मिष्टान्न भोजनासोबत प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य नुरील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफी अर्थातच अक्षर लेखनाचे धडे गिरवलेत। निमित्त होते C24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांची कन्या सोनल हिचा वाढदिवस। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BG कोळसे पाटील तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PB सावंत संचलित ऑल सेंट सोशल रिव्होल्युशनरी सोसायटी अंतर्गत लोकसहभागातून गंगाधर बाबा छात्रालय हे अनाथ आश्रम सुरू आहे। केंद्र शासन अथवा राज्य शासनाचे कोणतेही अनुदान छात्रालयाला मिळत नाही, केवळ लोकसहभागातून हे आश्रम सुरू आहे। महाराष्ट्र दिनाच्या रम्य सायंकाळी चित्रकलेसोबतच राजेंद्र साळवे संचलित स्वरानंद वाद्यवृंद आपली गाणी राहुरी या संगीत मैफिलीचा मुलांनी आस्वाद घेतला। गायक कलाकार सोनू साळवे यांनी विविध गाणी सादर केली। C24 तासचे संचालक अनिल जाधव, लक्झरी मिनरल्सचे मंगेशजी शिंदे, डॉक्टर अप्पासाहेब झावरे, श्री देशमुख सर, राहुरी पब्लिक स्कूलचा सेवक वृंद, C24 तासचे प्रतिनिधी मनोज साळवे, महेश दाने, डॉक्टर तारडे, संजय कोळसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। गंगाधर बाबा छात्रालयाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले। शेवटी सैराट या चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर सर्व मुलांनी ठेका धरला। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पाथर्डीमध्ये विविध शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली आहे। या प्रसंगी महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आणि त्यांचे विचार आचरणात आणावे असं आवाहन करण्यात आलंय। पाथर्डीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती विविध शासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात आली आहे।
महात्मा बसवेश्वर यांचे विचार स्वतःमध्ये आचरणात आणावेत, त्यांच्या विचारांचं अनुकरण करून निकोप समाज रचनेसाठी कार्य करण्याचं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांनी केलंय। भारत संचार निगमच्या कार्यालयामध्ये उपमंडल अभियंता राधाकिसन सदामत आणि विठ्ठल हप्पे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालंय। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं वरिष्ठ समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली आहे। नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरसेवक रमेश गोरे, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, दीपाली बंग, हुमायूं आतार, कार्यालय अधीक्षक अयूब सय्यद आदी उपस्थित होते। 12व्या शतकामध्ये महान कार्य भगवान बसवेश्वरांनी केलंय। मजुरांच्या हक्कासाठी लढा दिलाय। जातपात विरहित समाज रचना बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक कार्य त्यांनी केलंय। स्त्री समानतेसाठी विशेष काम महात्मा बसवेश्वरांनी केलंय, अशी भावना यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित गुजर यांनी केलाय, तर आभार राजेंद्र उदारे यांनी मानलेत। यावेळी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार जयसिंग भैसडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे यासह लिंगायत समाजातील कार्यकर्ते अभिजित गुजर, प्रभाकर इजारे, दत्तात्रय टेंभुरकर, सचिन फुटाणे, संतोष जिरेसाळ, पांडुरंग हप्पे आदी उपस्थित होते। आज या जयंतीचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। महात्माजींच्या विषयी या ठिकाणी सर्वांना माहिती दिलेलीच आहे, परंतु अतिशय थोर समाजसेवी आणि समतावादी नेते म्हणून 12व्या शतकामध्ये त्यांचं कार्य होऊन गेलं आणि त्यांच्या कार्याचा वसा आणि प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना त्या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि त्या निमित्ताने एक आवाहन करतो, आपल्या भारत देशात आपण बऱ्याच पुण्यतिथी जयंती वगैरे साजरा करतो, पण काय आज साजरा केल्यानंतर लगेच पुढे आपलं वर्तन बदलतं। तर किमान आपण त्यांचे विचारसरणीत आणून अंमलात आणलेलं वर्तन आपण जर आचरण केलं ना तर खऱ्या अर्थाने जयंती साजरा झाली असं मला वाटतं। आपण ते त्यांचे विचार जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न करू आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करू। या निमित्तानं आपण ती गुणगाठ बांधू आणि तुम्हा सगळ्यांना त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। 12व्या शतकामध्ये एवढं महान कार्य मला नाही वाटत कुणी केलं असेल। मी स्वतः त्यांच्यावरचं पुस्तक वाचलेलं आहे, त्यांच्या विचारांना मी फॉलो करतो। अतिशय चांगलं म्हणजे चांगलं अभ्यास त्याच्याबद्दलचा आहे, मला खूप अतिशय आदर आहे। आणि मी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक वाचलं, त्यांच्याबद्दल वाचनात आलं, तेव्हा खरंच अचंबित करणाऱ्या गोष्टी होत्या की 12व्या शतकामध्ये मजुरांच्या हक्कासाठी लढणारा हा माणूस, अस्पृश्यतेविरुद्ध लढणारा, स्त्री समानतेसाठी लढा देणारा, त्याच्या अगोदर हे कधी नव्हतंच। म्हणजे त्याच्या अगोदर खरं तर मी असं म्हणेल की या सर्व समाज सुधारणा ज्या आहेत याची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये सुरुवात करणारा हा महात्मा आहे। महात्मा ही पदवीच त्या कार्याचा एक डोंगर उभा केल्यामुळे दिलेली आहे आणि अशा या महान आत्म्याला आपण वंदन करणं तर हे आपलं नैतिक कर्तव्यच आहे। परंतु मी माझ्यासकट आपल्या सर्वांना नम्र विनंती करेल की त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, त्यांनी जी शिकवण दिलेली आहे, त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्यातील एक जरी धागा पकडला, एक गोष्ट जरी आपल्या आयुष्यात आपण फॉलो केली तरी आपलं आयुष्य सार्थक लागेल असं मला वाटतं। परत एकदा यांना वंदन करतो। आणि मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती पिंपरी सांडस येथे पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो प्रकल्प होतोय। तो बोल्हाई मातेच्या मुख्य मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर येतोय। त्यामुळे या नियोजित प्रकल्पाला स्थानिक पुढाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय आणि येत्या 15 तारखेला रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा कचरा डेपो कृती विरोधी समितीने दिलाय। वाडे बोल्हाई येथे पांडवकालीन बोल्हाई मातेचं मंदिर आहे। ते पांडवांनी बांधल्याची आख्यायिका आहे।
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामधनं लाखो भाविक भक्त देवीचा नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येथे भक्तिभावाने येत असतात. पुणे महानगरपालिकेचा संभाव्य कचरा डेपो प्रकल्प बोल्हाई माता मंदिराच्या प्रांगणामध्ये झाल्यास देवीच्या भाविकांना भविष्यामध्ये मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. या कचरा डेपोमुळे मंदिर परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधीचा आणि मच्छरांचा त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत, त्यामुळे या भागामध्ये कचरा डेपो होऊ नये अशी भूमिका कृती समितीच्या वतीनं ग्रामस्थांनी घेतली आहे. या प्रश्नाबाबत जर पुणे महानगरपालिकेनं विचार केला नाही तर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या पेटवून देण्यात येतील, याची पुणे महानगरपालिकेनं दखल घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पैलवान संदीप भोंडवे यांनी पुणे महापालिकेला केलं आहे. पिंपरी सांडसला जो कचरा डेपो होतोय, मुळात आमच्या सगळ्यांचा त्या कचरा डेपोलाच विरोध आहे. जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून सांगितलेला आहे की ग्रामीण भागामध्ये कचरा आणू नका. पुणे शहराचा कचरा आहे तो पुणे शहरामधल्या ज्या जागा तुम्हाला उपलब्ध होतील त्या जागेमध्ये तुम्ही पुणे शहराचा कचऱ्याची विल्हेवाट लावा. प्रक्रिया प्रकल्प करा, नाहीतर डेपो करा, तिथं करा. त्या उरुळी देवाच्या परिसरात जो कचरा डेपो आहे तिथल्या ग्रामस्थांना आतापर्यंत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी आश्वासनं दिली, कधीच पाळली नाही. म्हणून प्रत्येक वेळेला तिथं ते कचरा टाकण्यासाठी लोक आंदोलन करतायत. उद्या आमच्यावर ती वेळ येऊ नये. आम्ही इथं सर्व पक्षीय लोकांनी ठरवले की याला तीव्र विरोध करायचा. 15 तारखेला आम्ही कचरा डेपोच्या विरोधात वाघोली या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन करणार आहे. त्याच्यात जर शासनाला समज मिळाली तर ठीक आहे, नाहीतर दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र पद्धतीने केलं जाईल जोपर्यंत कचरा डेपो ह्या परिसरातला रद्द होत नाही तोपर्यंत. आज पुणे महानगरपालिकेमध्ये 22 दिवस हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचरा पडलेला आहे आणि अचानकपणे हा निर्णय होऊ शकतो की पिंपरी सांड्याच्या, आज आम्ही TV चॅनलला पाहिलं की पिंपरी सांड्याची जागा पुणे महानगरपालिकेने कचरा डेपोसाठी देऊ केलेली आहे. परंतु इथल्या ग्रामस्थांचा ह्या कचरा डेपोला प्रचंड विरोध असून इथल्या 7 ते 8 गावांना ह्या कचरा डेपोचा त्रास होणार आहे. जिथे हा कचरा डेपो होतोय त्या अंतरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर सगळी गावं वसलेली आहेत. पलीकडे एक भीमा नदी आहे, पलीकडे मुळा मोठी नदी आहे आणि या कचरा डेपोचा पाण्याचा सगळा जो सोर्स आहे तो सगळ्या नदीमध्ये जाईल आणि आजूबाजूच्या गावांना त्रास होईल. आणि हे असूनही वाडे बोलायला बोलाई माता मंदिर आहे. त्या बोलाई माता मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे. ते पांडवकालीन मंदिर असून दरवर्षी लाखो लोक या मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आणि जर हा कचरा डेपो इथे झाला तर कदाचित भविष्यामध्ये मंदिर लोप पावण्याची शक्यता आहे. वाडेबोलाच्या परिसरामध्ये पिंपरी सांड्याच्या ठिकाणी होत असलेला कचरा डेपो हा जर कचरा डेपो झाला तर या परिसरात जवळजवळ 21 ते 22 गावांचा प्रश्न येणार आहे. या ठिकाणचं प्रदूषण होणार आहे. त्यामुळे भोलाई मातेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय विरोध करत आहोत आणि हा कचरा डेपो कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही. आज या कचरा डेपोसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करण्यासाठी थांबलेलो आहोत. जो पुणे महानगरपालिकेने जो कचरा डेपोचा घाट घातलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. आमचं ग्रामस्थांचं एक म्हणणं आहे की तुमचा जो पुणे कॉर्पोरेशनचा कचरा आहे तो दुसऱ्याच्या दारामध्ये नेऊन टाकण्यापेक्षा किंवा दुसऱ्या गावात नेऊन टाकण्यापेक्षा पुणे कॉर्पोरेशनमधील मगरपट्टा सिटी जी आहे त्यामध्ये जे कचऱ्याचं विघटन केलं जातं त्या पद्धतीने आपण आपले जे डम्पिंग हाऊस आहेत पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करावं आणि त्या पद्धतीनं आपल्या कचऱ्याचा मार्ग लावावा. आपण आपला कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी पिंपरी सांडसमध्ये आणू नये, तो आपल्याला आणू दिला जाणार नाही. आणि ह्या परिसरातील सर्व तरुणांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो की कचऱ्याच्या गाड्या जर या ठिकाणी आल्या तर रक्तरंजित असं या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि कुठल्याही प्रकारचा मुठभरी कचरा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही, याची राज्य शासनाने या ठिकाणी नोंद घ्यायची. सांगू इच्छितो की पिंपरी सांडसचा या कचरा डेपोला तीव्र स्वरूपाचा विरोध आहे आणि आम्ही मेलो तरी बेहत्तर पण पिंपरी सांडसला कचरा डेपो येऊन द्या. आमचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण पिंपरी सांडसला कचरा डेपो हा शासनाने कदापि आणू नये आणि तसा प्रयत्न बी करू नये असे मी पिंपरी सांडस ग्रामस्थांच्या वतीने. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सांगलीमध्ये नूतन बुद्धिबळ मंडळ आंतरराष्ट्रीय महिला स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रामधनं आणि देशामधनं महिलांनी सहभाग घेतला होता. गेल्या 50 वर्षांपासून या स्पर्धा भाऊसाहेब पडसलगीरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगलीमध्ये भरवण्यात येतात. नूतन बुद्धिबळ मंडळ आंतरराष्ट्रीय महिला स्पर्धा सांगलीमध्ये भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रामधनं आणि देशामधनं महिलांनी सहभाग घेतला होता.
पुणे, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, गोवा या ठिकाणावरून महिलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला होता. गेल्या 50 वर्षांपासून या स्पर्धा भाऊसाहेब पडसलगीरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगलीमध्ये घेण्यात येतात. या स्पर्धेमध्ये तब्बल 145 महिलांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांकाला 51,000चं बक्षीस आणि पारितोषिक ठेवण्यात आलंय. बुद्धिबळसाठी ही टुर्नामेंट खूप कमी घेतल्या जातात. मात्र सांगलीमध्येही बुद्धिबळ स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते. त्यामुळे नवीन प्लेयर्सना संधी मिळते. या स्पर्धेमध्ये मी गेल्या 7 वर्ष सहभाग घेते आणि 7 वेळा प्रथम क्रमांक पटकावलाय, अशी माहिती विजेत्यांनी दिली आहे. मी वुमन इंटरनॅशनल मास्टर रुचा पुजारी. मी इथे वयाच्या 8 वर्षाचे असल्यापासून येते इथे टुर्नामेंट्स खेळण्यासाठी आणि मेमध्ये पूर्ण महिनाभर इथे टुर्नामेंट्स असतात. तर खूप चांगली संधी आहे इथे नवीन प्लेयर्ससाठी इथे खेळण्यासाठी आणि खासकर जी ही टुर्नामेंट आहे महिलांसाठी ती खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि असे खूप कमी टुर्नामेंट होतात इंडियामध्ये आणि त्यातली ही एक आहे. तर मला इथे येऊन खेळायला खूप आवडतं आणि ही टुर्नामेंट जी होत आहे याच्या आधी मी 7 वेळा जिंकलेली आहे आणि यावर्षी पण मी भाग घेऊन कॉम्पीट करत आहे. तर यावर्षी प्राईज मनी पण वाढवलेला आहे. तर कॉम्पिटिशन आहे, टफ आहे. तर मी प्रयत्न करेन यावर्षी पण ट्राय करेन. अशा टुर्नामेंट्स जे वुमन्स टुर्नामेंट आता इथे होत आहे तर त्या अशा सगळीकडे होऊ देत, ज्यामुळे वुमन प्लेयर्ससाठी एक प्रोत्साहन मिळेल आणि नवीन महिला खेळाडू तयार होतील आणि त्यांना चांगली एक्सपोजर मिळेल आणि एक्सपिरियन्स मिळेल. तर जे काही नूतन बुद्धिबळ मंडळ करत आहे ही टुर्नामेंट भरून, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा टुर्नामेंटमधून नवीन मुलींना आणि खेळाडूंना एक संधी मिळते इथे खेळण्याची आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे. इथे येऊन खेळण्याचं एक अपॉर्च्युनिटी मिळते प्लेयर्ससाठी. तर ही सगळ्यांनी वापरावी नवीन प्लेयर्सनी. छोट्या मुली जे आता नवीन चेस खेळत आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे इथे खेळण्यासाठी. बुद्धिबळ स्पर्धेला ऊर्जा मिळण्यासाठी आणि नवनवीन प्लेयर्सना प्रेरित करण्यासाठी अशा स्पर्धा भरवणं गरजेचं आहे. त्यामुळे बुद्धिबळ या स्पर्धेला चालना मिळणार आहे. नूतन बुद्धिबळ मंडळ ट्रस्टी रमेश सराटे मी या ठिकाणी या निमित्तानं या महिला स्पर्धेचे कैलासवासी मीनाताई शिरगावकर फिडे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जवळजवळ आम्ही 16वं वर्ष आहे. महिलांसाठी आंतरराष्ट्रीय अशी स्पर्धा घेणारं हे मंडळ हे 16 वर्षे हे काम करत आहे आणि ही आमच्या मंडळाला जवळजवळ 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने यावर्षी या स्पर्धेसाठी 2 लाखाचं पारितोषिक आम्ही जाहीर केलेले आहेत. त्यातील पहिल्या क्रमांकाला आम्ही 51,000 केलेला आहे आणि त्यासाठीच या आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा हगवणे पुणे, त्याचबरोबर रुचा पुजारी कोल्हापूर, साक्षी चितलांगे औरंगाबाद, त्याचबरोबर बऱ्याच अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू महिला खेळाडू या ठिकाणी आले आहेत. सांगलीतील आमची गायत्री राजपूत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर या देशातील सर्व राज्यातून या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. या खेळाडूंच्या सर्व प्रकारच्या स्पर्धेसाठी हे मंडळ नेहमी तत्पर असतं. गेली 50 वर्षे ही अखंडपणे आम्ही सेवा करत आहोत आणि या स्पर्धा आम्ही यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभो. या स्पर्धा 6 दिवस चालणार असून या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला आम्ही 51,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. औसा शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी, आधार कार्ड, रेशन कार्ड, निराधार पगार आणि मशीनद्वारे नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरांचा अनेकांनी लाभ घेतलाय. औसा शहरातील गेल्या 5 वर्षांपासून औसाचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या शिबिरांचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यावर्षी आरोग्य तपासणी मशीनद्वारे नेत्र तपासणी, मोफत औषधी आणि नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड, निराधारांच्या पगार यांचे फॉर्म भरून अफसर शेख युवा मंचच्या मार्फत तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात येतात आणि नवीन रेशन कार्ड आणि निराधारांचा पगार उपलब्ध करून देण्यात येतोय.
या वर्षीपासून सामुदायिक विवाह सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय। या प्रसंगी डॉक्टर अफसर शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। यावेळी नगरसेवक मेहराज शेख, साजिद काजी, डॉक्टर नसीम पटेल, डॉक्टर दत्तापुरे, खुमनीर मुल्ला, मजहर शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आसिफ पटेल, C24 तास, लातूर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरी तालुक्यातील विजेच्या वारंवार लपंडावासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली 6 मे रोजी मोर्चाचं आयोजन। पाथर्डी कोरडगाव रस्त्यावरती संरक्षण खात्यासाठी दारू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात। हिंगोलीमध्ये भर दिवसा महिलेला चाकू भोसकून चोरट्यांनी पळवली गळ्यातली एकदाणी, सर्वत्र भीतीचं वातावरण। आणि पिंपरी सांडस येथे होणाऱ्या कचरा डेपोला ग्रामस्थांचा आणि स्थानिक पुढाऱ्यांचा विरोध, 15 तारखेला रास्ता रोकोचा इशारा। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।